हाय नमस्कार. फायर सायन्स म्हणजेच अग्नितत्वाच्या राशींसाठी ज्या आहेत एरीज म्हणजेच मेषरास, लिओ म्हणजे सिंहरास आणि सॅजिटेरियस म्हणजे धनुरास, या 3 राशींसाठी आपण बघणार आहोत ऑगस्ट 2022 हा महिना कसा असणार आहे. ओके, चला मग. ओम. ओम. थँक यू. ऑल राईट, लेट्स सी. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत एरीज. एरीज म्हणजेच मेष राशीसाठी ऑगस्ट 2022 कसा असणार आहे. सॉरी, आय एम नॉट रेडी. प्लीज. येस, ओके, थँक यू व्हेरी मच. एरीज ऑगस्ट 2022, मेष रास ऑगस्ट 2022. एरीज मेष रास. मेष रास ऑगस्ट 2022 मेष. Thank you very much. Thank you so much. Thank you so much. Thank you very much. Aries, August 2022. आय फील तुम्हाला इथे क्विक गायडन्स म्हणजे थँक्यू सो मच. थँक्यू अँड रिटर्न. येस, म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये आय थिंक हे आधी आलं होतं राईट. जिथे कुठे तुम्हाला गायडन्सची गरज असेल किंवा तुम्ही स्टक फील कराल तिथे तुम्हाला इझिली क्विक गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल. ओके, लेट्स सी. डेथ कार्ड, 3 of Pentacles. We have the High Priestess, 3 of Wands, 3 of Cups. There are a lot of threes. 10 of Cups. जर तुम्ही लक्ष देऊन बघत होता तर हे कार्ड सगळ्यात आधी जेव्हा आपण रेडी नव्हतो तेव्हा हेच कार्ड आलं होतं. अँड वी हॅव 8 of Cups. मेष रास, एरीज मून साइन. लेट्स सी. सेलिब्रेशन्स आहेत, फॅमिली टाइम आहे, टीम मध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. विजडम इथे येताना दिसते मला. तुमच्या लाईफमध्ये एक विजडम, एक वाईज एनर्जी. तुम्ही अशा एनर्जीमध्ये टॅपिंग करणार आहात जी खूप हायली विजडम देणारी असेल. ओके, लेट्स सी. पेज ऑफ पेंटिकल्स, Judgment, Ace of Swords, the Moon, the Emperor, Death card,
3 of Pentacles, the High Priestess, 3 of Wands, 3 of Cups, 10 of Cups, 7 of Swords and 8 of Cups. Okay, so there are a lot of threes. 3 नंबरची इथे एनर्जी जास्त आहे. ओके, 333 हा एंजल नंबर सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये फ्रिक्वेंटली दिसू शकतो. ओके, सो जस्ट कीप वॉचिंग. ओके, कॉन्शियस रहा, अवेअरनेसमध्ये रहा की तुम्हाला काही साईन्स मिळत आहेत का युनिवर्सकडून. ओके, तुमच्या एंजल्सकडून तुम्हाला काही गायडन्स मिळतोय का, कारण की तुम्हाला इथे खूप फास्ट आणि इन्स्टंट गायडन्स प्रोव्हाइड केला जाणार आहे प्रत्येक त्या सिच्युएशनमध्ये जिथे तुम्हाला स्टक फील होईल किंवा जिथे तुम्हाला गायडन्सची गरज असेल. ओके, एक्सटर्नल गायडन्सची. अदरवाईज इनर गायडन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जात आहे, जसं की विजडमचा इथे मेसेज चॅनल झाला आपल्याला. द हाय प्रिस्टेस आहे, सो इनर गायडन्स तुम्हाला डेफिनेटली इथे काही जणांना खूप स्ट्रॉंगली मिळणार आहे. ज्या प्रश्नांचे उत्तर, जे आन्सर्स, जे मार्ग तुम्ही शोधताय ते तुमच्या आतमध्येच त्याचे उत्तर तुम्हाला सापडणार आहेत या महिन्यामध्ये. जजमेंट आहे. आय डोंट नो, काही लोकांसाठी इथे काही कोर्ट केस चालू असेल तर त्याचं जजमेंट आहे इथे. ओके, एस ऑफ स्वॉर्ड्स आहे. सो ज्या कुठल्या आयडियाज तुम्हाला या महिन्यामध्ये मिळतील. ओके, सो ते तुमच्या एंजल्सकडून, ओके, तुमच्या एंजल्सकडून तुम्हाला प्रोव्हाइड केले गेलेले थॉट्स असतील, चॅनलिंग असेल. सो तुमचे जे विचार आहेत त्यांच्याकडे क्लोजली लक्ष द्या. ओके, बारकाईने लक्ष द्या. तुम्ही असेच शांत बसलेले आहात, काहीतरी करताय आणि अचानक सडनली काहीतरी विचार तुमच्या डोक्यात आला की जो इररिलिव्हंट आहे तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये बसलेले आहात किंवा जे करत आहात त्याच्याशी, किंवा ओव्हरऑल तुमच्या करंट सिच्युएशनशी काहीच त्याचा संबंध नाही. असा जर एखादा थॉट आला तर एक 5 मिनिटं डोळे बंद करून फक्त मेडिटेट करण्याचा किंवा कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा. मे बी तुम्हाला काही आन्सर्स तुमच्या एंजल्सकडून काही मेसेजेस पाठवले जातील. इंट्युशन खूप हाय असणार आहे मेष राशीच्या लोकांचं या महिन्यामध्ये. ओके, इंट्युशन. द मूनची एनर्जी सुद्धा मला इथे लो फील होत नाहीये. इथे मला द मूनने तुमच्या इंट्युशनचा मेसेज मिळतोय की ते तुमचं स्ट्रॉंगर होतंय, ग्रो होतंय. बऱ्याच लोकांचं इंट्युशन इथे ग्रो होतंय. ओके, द एम्परर आहे. एक असा व्यक्ती ज्याला तुम्ही ओळखत नाही, पण तो लक्ष देऊन या कार्डकडे तुम्ही बघा. ही इमेज तुमच्या माइंडमध्ये स्टोअर करून ठेवा. मला इथे खूप स्ट्रॉंग मेसेज मिळतोय की अशा पर्सनॅलिटीचा किंवा असा अपिअरन्स असलेला, म्हणजे काय, सिंहासनावर बसलाय, हातामध्ये कॉईन वगैरे, सिंहासनावर बसलाय आणि डोक्यावर क्राऊन आहे असं नाही, बट हातात एखादी काठी, एका हातात काठी किंवा कमंडलू वगैरे, जसं आपल्याकडे ऋषीमुनी लोकांचे जो अपिअरन्स असतो तसा अपिअरन्स असलेला जर एखादा साधू, ऋषी किंवा असा एखादा व्यक्ती जर तुम्हाला भेटला तर प्लीज मेक शुअर की तुम्ही त्याच्या सोबत एनर्जी एक्सचेंज कराल. कारण की इथे मला अशी एनर्जी मिळते की तो व्यक्ती तुम्हाला फक्त
एक स्माइल जरी तुम्ही त्याच्याशी एक्सचेंज केली, स्माइल जरी तुम्ही त्याच्यासोबत केली, तरी ती एनर्जी एक्सचेंज सुद्धा तुम्हाला खूप काही उत्तरं देऊन जाईल किंवा तुम्हाला एका अपलिफ्टिंग मोडमध्ये आणून ठेवेल. सो जर तुम्ही अशा व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करू शकलात थोडाफार 5 मिनिटं 10 मिनिटं, अतिउत्तम. जर अशा ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे काही मदत मागायला आली, तर या महिन्यामध्ये प्लीज हेल्प करा तुमच्याकडून जे पॉसिबल असेल त्या व्यक्तीला. अगेन इथे प्लीज प्लीज तुमचं जे इंट्युशन आहे, तुमची जी इनर विजडम आहे, तिची हेल्प इथे घ्यायला प्लीज विसरू नका. ओके, कारण की समटाइम्स अशा अपिअरन्समध्ये काही असे लोक सुद्धा फिरत असतात की जे आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ते तसे नसतात. आय होप यू आर गेटिंग इट. ओके, प्लीज थोडं काळजीपूर्वक पण तुमच्या इथे इंट्युशनची हेल्प घ्या प्लीज. बट अशी जर व्यक्ती तुम्हाला सडनली, स्पेसिफिकली इथे मला असं दिसतंय की ही व्यक्ती ज्याच्याबद्दल मी बोलते, जी भेटण्याबद्दल मी बोलते, ती व्यक्ती तुम्हाला क्वाईट पॉसिबल आहे की अशा ठिकाणी अशा वेळेला दिसेल, भेटेल की जे बिलकुल एक्सपेक्टेड नाहीये की ही व्यक्ती त्या ठिकाणी त्या वेळेला असू शकते. हे एक्सपेक्टेड नसेल, अशाच ठिकाणी ती व्यक्ती तुम्हाला भेटेल. म्हणजे तुम्ही एखादं काम करताय कुठेतरी, काहीतरी कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुमचं माइंड इन्व्हॉल्ड आहे, तुम्ही काहीतरी करताय आणि अचानक ही व्यक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहिली आहे किंवा मागे आहे किंवा साईडला आहे, असं काहीसं तुम्हाला अनुभव येऊ शकतो. डेफिनेटली सगळ्यांसाठी नाही हे मेसेज, काही स्पेसिफिक लोकांसाठी आहे. बट ज्या स्पेसिफिक लोकांसाठी आहेत ते डेफिनेटली त्यांच्या स्पिरिच्युअल पाथवरती प्रोग्रेस करतायत. ओके, सो काही लोकांसाठी इथे स्पिरिच्युअल प्रोग्रेस सुद्धा आहे, स्पिरिच्युअल ग्रोथ सुद्धा आहे. ओके, सो इंट्युशन वाढतं इथे. द मूनची जी एनर्जी आहे ती आपल्याला ती डाऊन एनर्जी जी आपल्याला दरवेळेला द मून कडून मिळते ती नाही मिळते इथे. तो मेसेजेस तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे इथे. द डेथ आहे, डेथ कार्ड आहे. काही लोकांसाठी ही जी मोमेंट असेल जी आपण आत्ता इथे एक्सप्लेन केली, ज्याच्याबद्दल आपण आता इथे डिस्कस केलं, या मोमेंट नंतर काही लोकांसाठी एक ट्रान्सफॉर्मेशन असेल जे खूप खूप वेळ चालणारं नाहीये किंवा खूप ज्याला आपण म्हणतो रूड किंवा डीप किंवा जे खूप लंबा चलता आहे, जसं खूप लॉंग लास्टिंग आहे असं ट्रान्सफॉर्मेशन नाहीये. हे खूप फास्ट ट्रान्सफॉर्मेशन आहे. इट्स लाईक की एखाद्या व्यक्तीला भेटलो आपण, त्या व्यक्तीने काहीतरी एक वाक्य आपल्या समोर बोललं, काही एक गोष्ट आपल्याला सांगितली आणि तो व्यक्ती निघून जातो. त्यानंतर जेव्हा आपण ती गोष्टीचा परत विचार करतो आणि अचानक झोपेतून जाग झाल्यासारखं आपल्याला काहीतरी उत्तर मिळतं आपल्या लाईफच्या बद्दल. तसं काहीसं इथं काही लोकांच्या बाबतीत होणार आहे. ओके, सो वाव, मी अशी एनर्जी आत्तापर्यंतच्या कोणत्याच रीडिंगमध्ये एक्सपिरियन्स केलेली नाहीये. हा मेसेजेस खूप खूप वेगळा आहे आणि वाव. ओके, सो 3 ऑफ पेंटिकल्स आहे. टीम मध्ये काम करणं किंवा टीम मध्ये काही ग्रोथ होणं किंवा तुम्ही पेअरमध्ये जर काही वर्कप्लेसमध्ये काम करत होते तर त्याच्यामध्ये एखादा नवीन एक टीममेट ऍड होणार आणि तुम्ही जे 2 जण मिळून काम करत होते आतापर्यंत, तर ते तुम्ही 3 जण मिळून, म्हणजे तुमची 3 जणांची टीम होणार आहे काही लोकांसाठी. काही लोकांसाठी इथे
फॅमिलीमध्ये ॲडिशन आहे, एक्सपान्शन आहे, 2चे 3 होणं, किंवा काही लोकांसाठी इथे लग्न सुद्धा आहे. ओके, सो ज्यांचं या महिन्यामध्ये ज्यांचं काही मॅरेज सेरेमनी वगैरे किंवा अशी काही गोष्ट आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन व्यक्ती ॲड होणार आहे, सो तुमच्यासाठी ही जी कुठली ॲडिशन आहे ती खूप तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये खूप साऱ्या ब्लेसिंग्स घेऊन येते. हे मोमेंट, हा जो एक्सपिरियन्स आहे तुमच्या लाईफमधला, हा तुमच्या आयुष्यात, तुमच्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये नवीन आनंद आणि खूप साऱ्या चांगल्या गोष्टी, खूप सारी हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये एंटर होणार आहे. ओके, ह्या एका एक्सपिरियन्सने. ओके, द हाय प्रिस्टेस आहे. सो नो युअर ट्रुथ. तुमच्या बद्दल, स्वतःबद्दल जर तुम्हाला काही क्युरिओसिटी असेल, काही प्रश्न असतील की मी कोण आहे, माझं काय काम आहे, माझा जन्म कशासाठी झाला, अशा विषयांवरती जर रिसेंटली कुणी विचार करत असेल, तुम्हाला प्रश्न पडले असतील तुमच्या लाईफ पर्पज बद्दल, तर तुम्हाला इथे लाईफ पर्पज अवेकनिंग आहे. ओके, काही लोकांसाठी इथे हा मेसेज आहे की जर तुम्ही 2 पावलं चालून थांबत असाल या एका गोष्टीमुळे की आता मी काय करू, मला कोणीतरी येऊन सांगेल, सो तुम्हाला हा मेसेज आहे इथे की यू डोंट नीड एनीबडी, यू डोंट नीड एनीबडी एल्स. तुम्हाला कुणाचीही दुसऱ्या व्यक्तीची गरज नाहीये की तो तुम्हाला सांगेल की इथून पुढे काय करायचंय. प्रत्येक स्टेपला तुमच्या अंतर्मनामध्ये सगळ्या प्रश्नांचे, सगळ्या सिच्युएशन्सचे सोल्युशन्स आहेत. स्वतःला विचारा. बऱ्याचदा लोकांना असा प्रश्न पडतो की स्वतःला विचारायचं म्हणजे काय, इंट्युशन म्हणजे काय, आपल्याला आतून उत्तर मिळतं म्हणजे काय. आय यूज टू बी अ टीचर ॲट सम प्लेस. सो माझा एक स्टुडंट होता, ही लेफ्ट द बॅच अर्ली. त्याने तो कोर्स जो होता, त्याने ती बॅच जी होती ती 2 दिवस क्लास अटेंड केल्यानंतर ॲक्च्युली त्याने सोडून दिली. बट जेव्हा सेकंड डेला, जे सुरुवातीचे जे काही दिवस असतात ते मोटिवेशन लेक्चर्स असतात मोटिवेट करण्यासाठी. सो असंच मी त्यांना सांगत होते स्टुडंट्सला माझ्या की तुमच्या आतमध्ये, तुम्हाला आतून तुमचं जे आपण म्हणतो लिसन टू युअर हार्ट, लिसन टू युअर हार्ट, असं मी त्यांना सांगत होते. तर त्या स्टुडंटने मला विचारलं की मला तर नाही ऐकू येत. म्हणजे ॲक्च्युली त्याने मला डायरेक्टली नाही विचारलं, त्याने जे बाकीचे स्टुडंट होते त्यांना माझ्या ॲब्सेन्समध्ये बोलून दाखवलं. ओके, सो मोस्ट ऑफ द टाइम्स असा प्रश्न लोकांना पडतो की मनाचं ऐका म्हणजे काय, आतला आवाज म्हणजे काय, मला तर आतमध्ये काहीच आवाज ऐकायला येत नाही. सो इथे खूप सिम्पल गोष्ट सांगते, जे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमधून, माझ्या पर्सनल स्टडीमधून मी जे आन्सर या प्रश्नाचं कॅरी करते ते असं आहे की प्रत्येक वेळेला जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो ना, तेव्हा त्याचं उत्तर आपण इनडायरेक्टली स्वतः देत असतो. तुम्ही ऑब्झर्व करून बघा. जेव्हा तुमच्या आसपास कुणीच नसतं, समजा मी तुमच्या पुढे 4 कार्ड्स पालथे करून ठेवले आणि तुम्हाला सांगितलं की हे 4 कार्ड्समध्ये एक कार्ड द मूनचं आहे. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं की मी इथे नसणार आहे, तुम्हाला फाइंड करायचंय, पण तुम्हाला एकदाच ते कार्ड काढावं लागेल, राईट. आणि तुम्ही 4 कार्ड्सकडे बघतायत, तुमचं लक्ष जातंय पहिले ह्या कार्डकडे, तुम्ही विचार करताय की हे कार्ड द मून असेल, हे कार्ड द मून असेल, पण मग तुमचं म्हणतं नाही हे नसेल, हे असेल. मग तुम्ही हे पिक करून हे काढता कार्ड, हे द मून नसतं, पण जेव्हा तुम्ही बघता तेव्हा पहिले जिथे तुमचं लक्ष गेलं असतं ते द मून होतं. सो अशा वेळेला
अशा वेळेला आपल्याला कळतं की जो आपल्याला पहिला मेसेज मिळाला होता तो ॲक्च्युली आपला इंट्युशन होतं. जेव्हा आपण दोन ऑप्शन, आपण बऱ्याचदा असं पण करतो की आपण कन्फ्युजनमध्ये असतो तर दोन बोटांना दोन ऑप्शन देतो आणि कोणाला तरी चूज करायला लावतो, राईट. बट जेव्हा आपण समोरच्या पुढे हे दोन बोटं ठेवतो तेव्हा असं तुमच्या बाबतीत झालंय का कधी की हे ऑप्शन ए आहे, हे ऑप्शन बी आहे आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणताय हे चूज कर, समोरच्याने हे चूज करा असं तुम्हाला वाटतंय पण समोरचा हे चूज करतो, तेव्हा तुमचं इंट्युशन, तुमची इनर नोईंग असते की हे तुमच्यासाठी करेक्ट ऑप्शन आहे. हे असतं तुमचं इंट्युशन. जेव्हा आपण याला फॉलो करत जातो ना तसं तसं हे ग्रो होत जातं. सो ही एक सिम्पल स्टेप आहे, ही एक सिम्पल गोष्ट आहे जी मी कायम फॉलो करते. सो यू नो व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय हवंय, तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचंय, पण तुम्ही काय करता, व्हॅलिडेशन शोधता. मी सुद्धा पूर्वी असंच करायचे. सो जर कुणाला असा प्रश्न पडत असेल की इनर कॉलिंग म्हणजे काय, आतला आवाज म्हणजे काय, तर मी माझ्या परीने इथे त्या प्रश्नाचं इथे तुमचं क्लिअर केलेलं आहे डाऊट. ओके, जर तरी कोणाला जर डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. ओके, सो किंवा या टॉपिकवरती जर काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्याला काही कॉन्टेंट करावा आपण असं तुम्हाला वाटत असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. आपण त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू. बट नाव विल रिटर्न टू युअर रीडिंग. ओके, सो क्लिअर. द हाय प्रिस्टेसनी यू नो व्हॉट यू वॉन्ट, यू नो व्हॉट टू डू. ओके, ट्रस्ट युअर इनर विजडम. ठीक आहे, नेक्स्ट आहे 3 ऑफ वॉन्ड्स. 3 ऑफ वॉन्ड्सने इथे तुमच्यासाठी एक स्टेबल लाईफ मॅनिफेस्ट होते या महिन्यामध्ये. एक स्टेबिलिटी आहे वर्क प्लेसमध्ये. जर आतापर्यंत प्रॉब्लेम्स चालू होते किंवा एक कॉम्पिटिशन जसं प्रत्येक ठिकाणी आता असतं वर्क प्लेसमध्ये, जर ते कॉम्पिटिशनच्या ड्रामामध्ये त्या कॉम्पिटिशनच्या ड्रामामध्ये जर तुम्ही काही काळापासून इन्व्हॉल्व राहिलेले असाल तर या महिन्यामध्ये त्याच्यात तुम्हाला थोडंसं स्टेबिलिटी मिळते. हा ड्रामा क्लिअर आउट होतोय, म्हणजे कॉम्पिटिशनच राहणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या कामावरती फोकस करेल, कोणी कॉम्पिटिशन करणार नाही कुणाशी. सो ही एनर्जी थोडीशी शांत होते तुमच्यासाठी. एक स्टेबिलिटी येते तुमच्या वर्क प्लेसवरती. काही लोकांसाठी इथे इंटरनॅशनल कम्युनिकेशन आहे, काही बिझनेसच्या संदर्भात असेल किंवा कोणी तुमचे रिलेटिव्ह किंवा क्लोज्ड वन जे आउट ऑफ कंट्री असतील त्यांच्यासोबत कम्युनिकेशन इथे होणार आहे. किंवा ट्रॅव्हल सुद्धा आहे काही लोकांसाठी. 3 ऑफ कप्सने इथे आहे सेलिब्रेशन. सो मला हे मोर लाईक कसं वाटतं माहितीये की आत्ताच कोणाचं तरी लग्न झालंय आणि आता त्या घरामध्ये सेलिब्रेशन्स चालले. कुणी शॉर्ट अँड स्वीट मॅरेज केलं बट दे आर थ्रोईंग, काय असतं ते, आय डोंट रिमेंबर. लग्नानंतर पार्टी देतात ना, तर ती पार्टी आहे काही लोकांसाठी इथे. काही लोकांसाठी इथे काही सक्सेस आहे. तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली होती आणि ती एकदम बरोबर योग्य गोष्टीवर तुम्ही इन्व्हेस्ट केली होती, त्याचे रिटर्न्स तुम्हाला एकदम करेक्टली या महिन्यामध्ये मिळत आहेत आणि तुम्हाला या गोष्टीचा आनंद होतोय की मी फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट केलं या टर्ममध्ये आणि इथे मला चांगला रिझल्ट मिळाला, म्हणजे माझा लॉस झाला नाही, मला प्रॉफिट झाला. एक अशा पद्धतीची एक हॅपीनेस आहे इथे. फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन्स आहेत, फ्रेंड्समध्ये सेलिब्रेशन्स आहेत, वर्क प्लेसवर सेलिब्रेशन्स आहेत. एनी एरिया जो तुमच्यासाठी रिलिव्हंट असेल, बिकॉज ही जनरल रीडिंग आहे.
ओके. सो ज्या एरियामध्ये तुमच्या हे रेलिव्हंट असेल मेसेज त्या एरियामध्ये आहे. अँड जे पार्टीबद्दल आपण होतो, आय थिंक त्याला रिसेप्शन म्हणतात. सो समवन इज थ्रोईंग ग्रँड रिसेप्शन हिअर. होतं असं कधी कधी, नाही आठवत काही गोष्टी. दॅट्स ओके. दिस इज मोर ह्युमनली थिंग. सो 10 ऑफ कप्स आहे. तुमची एनर्जी इतकी हॅपी आणि व्हायब्रंट आहे की आय एम फीलिंग व्हेरी हॅपी. हे कार्ड्स रीड करताना मलाच खूप असं छान वाटतंय. तुम्हाला माझ्या आवाजावरून पण कळत असेल. आय एम स्माइलिंग अँड लिटल लाफिंग ऑल्सो. सो 10 ऑफ कप्स आहे, फुलफिलमेंट आहे, कम्प्लिशन आहे, हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे. सो आय टोल्ड यू, फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन्स आहेत, ट्रॅव्हल प्लॅन्स बनू शकतात, टूर्सवरती, ट्रिप्सवरती तुम्ही जाणार असू शकता या महिन्यामध्ये. मुलांसोबत, आई वडिलांसोबत, बहीण भावांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या हजबंडसोबत, वाईफसोबत, तुमच्या पार्टनरसोबत तुम्ही एक क्वालिटी टाईम इथे स्पेंड करणार आहात आणि एक छान हॅपी मेमरीज तुम्ही इथे क्रिएट करणार आहात या महिन्यामध्ये. 7 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आपल्याला सांगताय की जे काही तुमच्यावरती लोड होता, जे बर्डन तुम्ही इतके दिवस कॅरी करत होते किंवा जे पेंडिंग वर्क होतं, ओके. सो ज्या गोष्टी पेंडिंग होत्या त्यातल्या तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी मार्गी लावलेल्या आहेत. जर काही कामं होते जे तुमचे पेंडिंग होते, कालचं काम पडलंय, परवाचं काम पडलंय, आजचं पण थोडंसं उरलं, असं करत करत जे साचलेला ढीग होता कामांचा, तो बऱ्यापैकी 80% ऑफ द लोड जो आहे तुमच्या कामाचा तो तुम्ही क्लिअर केलेला आहे. सो इट इज अ गुड थिंग. ओके. 8 ऑफ कप्सने इथे आहे आपल्यासाठी एक काम आणि पीसफुल नाईट स्लीप, रात्रीची जी झोप असते आपली. कारण इथे आपला मेसेज जो आहे 7 ऑफ स्वॉर्ड्सने की जे तुमचा जो लोड होता त्यातला जवळजवळ 80% लोड तुम्ही क्लिअर केलेला आहे आणि आता थोडंसं राहिलेलं आहे, खूप थोडं राहिलंय. सो काही लोकांसाठी असा पण मेसेज असेल की तुम्ही लाईफमध्ये खूप टफ सिच्युएशन मधून जात असाल, टफेस्ट पार्ट ऑफ युअर सिच्युएशन जर असेल लाईफमध्ये, तर तुम्हाला हे सांगितलं जात आहे की थोडं मागे वळून बघा की परवा किती त्रासात होतो मी, मग त्याच्यातून मी अजून पुढे आलो, मग काल किती त्रासातून मी आज पुढे आलो, म्हणजे मी कशी कशी स्वतः प्रोग्रेस करत आलोय आजपर्यंत, या मोमेंटपर्यंत, याचा अभ्यास करा. आणि जसं जसं तुम्हाला तुमच्या त्या सक्सेसच्या त्या प्रोग्रेसच्या स्टेप्स नोटीस होत जातील तसं तसं तुम्हाला ही गोष्ट कळेल की यू हॅव वॉकड अ व्हेरी लॉंग वे. तुम्ही खूप मोठा रस्ता पार करून पुढे आलेला आहात आणि आता खूप थोडा राहिलाय. ठीक आहे, एवढं मी पार केलंय, आता थोडं राहिलंय, एवढं केलं की मग मी फ्री. असं हत्ती गेला आहे, शेपूट राहिली आहे. काही लोकांसाठी इथे तुमचं एज्युकेशन आहे की जे संपत नाही, असं वाटतंय की 6 वर्षापासून मी करतोय, आता कधी संपेल. आता बॅचलर्सची डिग्री झाली, मास्टर्सची डिग्री, PhD वगैरे असं काही जर तुमचं असेल किंवा तुम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघत असाल, विचार करत असाल की माझं एज्युकेशन कधी संपेल, आय वॉन्ट टू वर्क, ऍक्शन मोडमध्ये यायचंय. सो तुम्हाला हा मेसेज इथे दिला जातोय की हत्ती गेलाय, आता शेपूट राहिलंय, सगळं झालंय, थोडं राहिलंय. सो होल्ड ऑन, डोंट बॅक डाऊन. शस्त्र टाकून देऊ नका, प्रयत्न करणं सोडू नका, हार मानू नका, थोडं राहिलंय. सी 5 स्वॉर्ड्स ऑलरेडी कॅरी करून आणल्यात तुम्ही, तुमच्या फक्त 2 स्वॉर्ड्स राहिल्यात. सो त्या पण तुम्ही पार करणार आहात.
ओके, त्या 2 स्टेप ज्या राहिल्या आहेत, 7 स्टेप चालून आल्यात, 5 स्टेप चालून आल्यात, 2 स्टेप राहिल्या आहेत, त्या 2 स्टेपसाठी निराश होऊ नका, गिव्ह अप करू नका. ठीक आहे. सो यामुळे आपल्या इथे 8 ऑफ कप्सने जेव्हा तुम्ही हा विचार कराल की मी किती पुढे चालून आलोय, मी किती पुढेपर्यंत आलोय, याला जेव्हा तुम्ही अप्रिशिएट कराल, तेव्हा जर तुम्हाला रात्री झोपताना रोज असा विचार करतो बापरे एवढं आतून बाकी आहे, कधी संपेल, हे कधी होईल, ते कधी होईल, तर या महिन्यामध्ये तुम्हाला या एनर्जीवरती विचार करायला सांगितलं जातोय. सो दॅट रात्री जेव्हा तुम्ही झोपण्याच्या पहिले 5 मिनिटं शांत बसाल, तेव्हा तुम्ही इन्स्टेड ऑफ सेईंग की अरे बापरे अजून किती मला कंटाळा आलाय, हे म्हणण्याऐवजी तुम्ही हे म्हणाल की एवढं सगळं मी आतापर्यंत केलंय, आता थोडं राहिलंय, हे तर काहीच नाही, हे मी असं करेल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला असं अप्रिशिएट कराल, तेव्हा तुमची जी रात्रीची झोप आहे ना, ती इतकी शांत आणि पीसफुल तुम्हाला मिळेल की क्या बात आहे. सो एक पीसफुल आणि काम एक झोप मिळते कुणाला तरी, शांत झोप ज्याला आपण म्हणतो की खूप दिवसांपासून नुसता स्ट्रेस होता. सो इथे स्ट्रेस जाऊन एक शांत, एक पीसफुल एनर्जी मध्ये तुम्ही येणार आहात. वाव, वंडरफुल, खूप सुंदर रीडिंग आहे तुमची. सो लेट्स सी एरीज ओरॅकल डेक मधून आपल्यासाठी काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच, थँक्यू स्पिरिट्स, थँक्यू व्हेरी मच. Thank you, Feminine Power. Thank you so much. Aries, August 2022. This card wants to come. Mother Mary. Thank you so much. Thank you so much. Aries, August 2022. Mesh Ras, August 2022. Thank you. Oops. Just a minute. Okay, thank you so much. Yes, we are ready. Yes, we are ready for the message. Yes. Okay, let's see. You have been indoors too long. Go outside and get some fresh airs. Sorry, air. Mother Mary, expect a miracle. Have faith that your prayers have been heard and are being answered. So, answers तर तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत. तुम्ही प्रेयर्स पण करत असाल किंवा कराल तर त्याचे सुद्धा आन्सर्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि तुमच्या ज्या प्रेयर्स आहेत त्या ऐकल्या जात आहेत, त्या नोटीस केल्या जात आहेत. तुम्ही जे पॉइंट्स मांडताय देवापुढे तुमच्या प्रार्थनांमध्ये, ते ऐकल्या जात आहे. तुमचे एंजल्स जे आहेत ते त्याच्यावरती काम करतायत, त्यांची उत्तरं तुम्हाला डेफिनेटली मिळतील. गो आउटसाइड. जर तुम्ही थकल्यासारखं जर फील करत असाल, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता आता कंटाळा आलाय किंवा बोर होतंय, बोर्डम सारखं काही फिलिंग आलं, तर तुम्ही बाहेर जाऊन फ्रेश एअर मध्ये ब्रीदिंग करू शकता. त्याच्याने तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळेल. थोडीशी फ्लावर्सची एनर्जी सुद्धा आहे इथे मला फील होतीये. सो फुलझाडांजवळ किंवा फुलांजवळ, फुलांच्या बागेमध्ये तुम्ही थोडा वेळ बसू शकता, फुलांकडे बघू शकता, ऑब्झर्व करू शकता. जी फुलं असतात ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, त्यांचे रंग, त्यांचे आकार, ओव्हरऑल त्यांची जी स्मेल आहे, कसे कलर्स आहेत, त्यांची साईज काय आहे, छोटे आहेत, मोठे आहेत, कुठल्या आकाराचे आहेत, सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. त्याच्याने तुम्हाला काय मिळेल, एनर्जी मिळेल, एक पॉझिटिव्ह वाईब मिळेल की सृष्टीचे जे किती सुंदर सुंदर चमत्कार आहेत हे, की वेगळे रंग, वेगळे आकार, त्यांच्या पाकळ्यांचे आकार, किती वेगळे वेगळे त्याचे प्रकार असतात. राईट. सो याच्याने सुद्धा तुम्हाला एक छान फ्रेश एनर्जी मिळेल. सॉरी, आय थिंक आपण पेज ऑफ पेंटिकल्स बद्दल बोललो नाही मगाशी. सो पेज ऑफ पेंटिकल्सचा जो मेसेज आहे इथे, तो पण तुमच्यासाठी खूप छान मेसेज आहे, जो आपल्याला सांगतो की
तुमच्या लाईफमध्ये या महिन्यामध्ये फायनान्शियल एक तुम्हाला बदल फायनान्शियली बघायला मिळेल. फायनान्शियल चेंजेस आहेत, पॉझिटिव्ह चेंजेस आहेत. ओके, जर आतापर्यंत तुमच्याकडे थोडंसं ज्याला आपण म्हणतो तंगी होती किंवा कमी येत होते पैसे, किंवा जर तुम्हाला स्ट्रेस होता किंवा काही काळजी होती पैशाच्या बाबतीत, सो ती आता इथे थोडी लिफ्टअप केली जाते. तुमची ती काळजी बाजूला केली जाते, काळजी तुमची काढून घेतली जाते. तुम्हाला ब्लेसिंग्स दिले जातात फायनान्शियल. ओके, सो फायनान्शियल ब्लेसिंग्स आहेत इथे पेज ऑफ पेंटिकल्सने. लेट्स सी नेक्स्ट काय आहे तुमच्यासाठी मेसेज. I think, okay, there is no need to worry as everything working out beautifully. Okay, so आणि ऍक्च्युली आपण 3च कार्ड्स काढतो, बट इथे हे कार्ड जेव्हा काढलं तेव्हा हे दोन्ही कार्ड सोबत आले होते. सो आय थिंक मी हे कार्ड सुद्धा घेईल इथे. जस्ट अ मिनिट, विल हॅव टू मॅनेज द स्पेस. Okay, so infinite supply, you are supplied for today and all of your tomorrows. Okay, so 1 2 3 तिन्ही मेसेज तुम्हाला हाच तिन्ही कार्ड्स तुम्हाला हाच मेसेज देत आहे की ज्या पण कुठल्या गोष्टीची तुम्ही काळजी करताय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, त्याची काळजी घेतली जाईल. तुम्हाला फक्त काय करायचं, विश्वास ठेवायचा आहे की तुमच्या प्रेयर्सला आन्सर्स मिळणार आहेत. ओके, लेट्स सी बाप्पाकडून तुमच्यासाठी काय ब्लेसिंग्स आहेत, काय गायडन्स आहेत. थँक्यू. वा, ओके. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. सो स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसमध्ये थोडासा टाइम इन्व्हेस्ट करा, एनर्जी इन्व्हेस्ट करा तुमची. इन्स्टेड ऑफ थोडं निगेटिव्ह एनर्जीकडे वळायला लागण्यापेक्षा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत राहा. घरामध्ये धूप अगरबत्ती कापूर लावणं, देवापुढे दिवा लावणं, किंवा जर तुम्हाला मेणबत्त्या वगैरे लावणं, जे तुम्हाला सोयीस्कर पडतं, जे तुम्हाला आवडतं, ज्याच्याने तुम्हाला छान वाटतं, त्या सगळ्या ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत ते तुम्ही करू शकता. इन्सेन्स स्टिक्स म्हणजे ज्याला आपण अगरबत्ती उदबत्ती म्हणतो, त्या तुमच्या घरात लावणं, किंवा धूप लावणं, कापूर जाळणं, घराच्या प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक खोलीमध्ये ते फिरवणं, त्याच्याने थोडीशी जी काही निगेटिव्ह किंवा स्टॅग्नंट एनर्जी असेल ती निघून जायला मदत होईल. शिवाय तुम्हाला एक छान आणि फ्रेश एनर्जी सुद्धा त्याच्याने मिळेल. ओके, जर काही लोकांना मंदिरामध्ये जाणं किंवा घरातच देवापुढे बसणं, थोडा वेळ शांत एखादं स्तोत्र म्हणणं, काही नामस्मरण करणं, जाप करणं, काहीही जे तुम्हाला सोयीस्कर पडेल किंवा जे तुम्हाला आवडतं करायला, ज्याच्याने तुम्हाला छान वाटतं, अशा गोष्टी तुम्ही करू शकता. बट स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस या महिन्यामध्ये करा, त्याच्याने तुम्हाला खूप बेनिफिट मिळेल. कारण तुमचं इंट्युशन ग्रो होत आहे, याच्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या इंट्युशनशी जास्तीत जास्त कनेक्ट होण्यासाठी हेल्प मिळेल. नेक्स्ट आहे आपल्याकडे इनोसन्स. सो एक लहान मुलासारखी जी इनोसंट एनर्जी असते, त्या एनर्जीमध्ये तुम्ही या महिन्यात टॅप इन करणार आहात. ओके, दॅट्स अ गुड थिंग. इनोसन्सने इथे एक असा मेसेज सुद्धा आहे की प्लीज, जर तुम्ही, कारण की तुम्ही फायर साईन आहात, थोडासा राग किंवा शॉर्ट टेम्पर्ड असणं किंवा इन्स्टंट रिॲक्ट होणं कुठल्याही गोष्टीवरती, हे पॉसिबली तुमच्या स्वभावामध्ये असू शकतात हे गुण. सो जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही समोरचा कसाही, म्हणजे काहीही बोलला किंवा काहीही परिस्थिती असेल, समोरची व्यक्ती काय करते किंवा काय बोलते, याला रिॲक्ट करू नका. ओके, इनोसेन्स म्हणजे काय की इनोसंट लोकांना आपण काय म्हणतो की भोळा आहे, समजत नाही याला, चिडवून घेतात, पण त्यांना कळत असतं, बट त्यांचा इनोसन्स जास्त
इन्फ्लुएन्स्ड असतो. सो तुमचा जो इनोसन्स आहे तुमच्यामधला त्याला बाहेर आणा. इनोसन्सची एक साईड अशी पण आहे की इनोसन्समुळे तुम्हाला फेथ करायला म्हणजे विश्वास ठेवायला खूप सोपं जातं. लहान मुलांना आपण जे सांगतो त्याच्यावरती ते विश्वास ठेवतात, कारण की ते इनोसंट असतात आणि त्यांना त्यांना विश्वास असतो की जे आपण सांगतोय ते योग्यच असेल, राईट. सो तो इनोसन्स तुम्हाला या गोष्टींवर फेथ क्रिएट करायला, पॉझिटिव्ह गोष्टींवरती आणि तुमच्या लाईफबद्दल एक पॉझिटिव्ह आउटलुक घेऊन येण्यासाठी तुम्हाला तो इनोसन्स हेल्प करेल. नेक्स्ट आपल्याकडे काय कार्ड आहे, डिटर्मिनेशन. सो बेसिक ज्या गोष्टी असतील त्यांच्यावरती लक्ष द्या. तुमचं डाएट तुमचं खाण्याच्या सवयी किंवा तुमचा आहार ज्याला आपण म्हणतो, तुम्ही काय कन्झ्युम करताय, काय बघताय, काय ऐकताय, काय बोलताय, कशा लोकांमध्ये राहताय, सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्या. I think I will keep this card here. Okay. So, okay. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी गोष्ट करताय किंवा करायचा विचार करताय त्या गोष्टी म्हणजे त्याच्या मागे तुम्हाला का असं करावंसं वाटतंय ह्या कारणापर्यंत, त्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधून काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुमच्या ऍक्शन्स, तुमच्या रिॲक्शन्स, तुम्ही एखादी पर्टिक्युलर ऍक्शन घेताय तर ती का असेल अशी, असं का मी वागतोय किंवा असं का बोलतोय, मला असाच पर्टिक्युलर विचार का येतोय, किंवा काही माझी पास्ट मेमरी आहे का, पास्ट काही माझं बालपणाचे काही इन्सिडेंट्स आहेत का ज्याच्यामुळे मी असं रिॲक्ट करतो, एका पर्टिक्युलर पद्धतीने मी विचार करतो. ओके. सो या गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या रूट चक्रावरती काम करा. ठीक आहे, रूट चक्राचा जो मंत्र आहे त्याचं चॅन्टिंग सुद्धा तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. रूट चक्राचा जो मंत्र आहे जे तो आहे लम. ओके, लम. सो याचं चॅन्टिंग तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याचं यूट्यूबवरती मेडिटेशन सुद्धा मिळतील रूट चक्राचे. रूट व्हेजिटेबल्स खा. ओके. सो लेट्स सी तुमच्यासाठी हँडरिटन मेसेजेस काय आहेत. फर्स्ट मेसेज तुमच्यासाठी आहे सनशाईन. सो सूर्यप्रकाशामध्ये रहा. होम. ओके. फॅमिली, होम मध्ये, होम काही लोकांसाठी इथे नवीन घर सुद्धा मॅनिफेस्ट होत आहे. स्माइल. गुड. छान एनर्जी आहे, छान व्हायब्रेशन मध्ये आहात. स्माइल करा. वरी लेस, स्माइल मोर. जास्त स्माइल करा. रिअलाइज तुमचं जे पोटेन्शियल आहे, तुमची जी इनर स्ट्रेंथ आहे ती रिअलायझेशन करा. तिचं ट्रान्सफॉर्म सी डेथ कार्ड आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. बट इथे आय फील की या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुमच्याकडून सुद्धा, तुमच्या साईडने सुद्धा काही एफर्ट्स लागतील. ओके. सो ही होती तुमची रीडिंग ऑगस्ट 2022 साठी. एरीज मून साइन, मेष रास. मला नक्की सांगा तुम्हाला ही रीडिंग कशी वाटली. थँक्यू सो मच अँड बाय बाय. आता आपण बघणार आहोत लिओ म्हणजे सिंह राशीसाठी ऑगस्ट महिन्याची रीडिंग. ओके, लेट्स गो. सॉरी. Thank you. So, sorry.
Let me have some water. Okay, so Leo's moon sign, Sinha Ras. Let's see, Sinha Ras, August 2022. Sinha Ras, August 2022. Leo moon sign. Leo moon sign, August 2022. Thank you so much. Thank you very much. Thank you, spirits. Thank you. Leo moon sign, Leo, August 2022. Leo. Leo, August moon sign. Thank you so much. Thank you so much. Thank you, Leo. Thank you, Leo. Sinha Ras, August 2022. Thank you so much. Thank you, spirits. Thank you, angels. Thank you very much. Thank you very much. Thank you. Yes, thank you so much. Yes, we are ready. Let's see. The King of Swords, the Devil, the Empress, Five of Cups, King of Pentacles, Six of Pentacles, Five of Pentacles, Two of Pentacles, Four of Pentacles, lot of Pentacles energy. I think पैशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा महिना तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. किंग ऑफ वॉन्ड्स, वाव. क्वीन ऑफ वॉन्ड्स, ओहो. द सन. ओके, सो पहिले फक्त मला हे व्यवस्थित ठेवून घेऊ देत. ओके, सॉरी. ओके, सो 3 किंग्स आहेत आपल्याकडे अलॉंग विथ 1 क्वीन. द एम्प्रेस तर क्वीन्सची सुद्धा क्वीन आहे. सो आय थिंक खूप सारी पॉवर आहे तुमची या महिन्यामध्ये तुमच्या हातात येणार आहे. कंट्रोल आहे तुमच्या हातामध्ये. स्पेसिफिकली इथे तुमच्या फायनान्शियल कंट्रोल बद्दल इथे जास्त फोकस दिसते एनर्जी. सो King of Pentacles, Six of Pentacles, Five of Pentacles, Two of Pentacles, Four of Pentacles, Knight of Pentacles. एकंदरीत 6 पेंटिकल्सचे कार्ड्स आहेत आपल्याकडे. ओके, आणि आय थिंक फायनान्शियल सिच्युएशन्स या महिन्यामध्ये जास्त फोकस्ड असतील. यु नो, आय थिंक इथे काही लोक यू आर पेईंग बिल्स अँड सो मेनी एक्सपेंडिचर्स. खूप सारं तुम्ही स्पेंडिंग करणार आहात या महिन्यामध्ये. खूप सारी शॉपिंग काही लोक करणार आहेत, खूप सारी. ओके, काही स्पेशल ओकेजन सुद्धा असू शकतं काही लोकांसाठी इथे या महिन्यामध्ये, ज्याच्यासाठी तुम्ही शॉपिंग करताय. किंवा नियर फ्युचरमध्ये असं काही ओकेजन आहे ज्याच्यासाठी तुम्ही या महिन्यामध्ये खूप सारी शॉपिंग करत आहात. सो लेट्स सी. किंग ऑफ स्वॉर्ड्स आहे आपल्याकडे, किंग ऑफ पेंटिकल्स आहे आपल्याकडे, किंग ऑफ वॉन्ड्स आहे. पण किंग ऑफ वॉन्ड्स बद्दल आपण नंतर बोलूया. आधी आपण बोलूया किंग ऑफ स्वॉर्ड्स आणि किंग ऑफ पेंटिकल्स बद्दल. सॉरी. सो आय थिंक इथे
एक फोकस्ड इंटेन्शन आहे तुमचं. आय थिंक तुम्ही तुमच्या टार्गेट सेट केलेले आहेत या महिन्यासाठी काही, की या मंथमध्ये ऑगस्टमध्ये हे माझे गोल्स आहेत आणि मी स्पेसिफिकली याच्यावरतीच फोकस्ड असणार आहे. असे जर काही तुम्ही स्पेसिफिक काही गोल्स तयार करून ठेवले असतील, काही टार्गेट सेट करून ठेवले असतील, तर मोस्ट पॉसिबल आहे इथे की तुमची एनर्जी जी आहे ती फोकस्ड असणार आहे तुमच्या टार्गेट्सवरती, तुमच्या गोल्सवरती. ओके, बऱ्याच जणांसाठी इथे फायनान्शियल गोल्स आहेत. ओके, तुमचे काही फायनान्शियल गोल्स आहेत जे तुम्हाला या महिन्यामध्ये कंप्लीट करायचेच आहेत, किंवा या गोल्सवरती तुम्हाला कंप्लीट फोकस तुमचा इन्व्हेस्ट करायचा आहे असं तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे. ओके, सो काही क्रिएटिव्ह गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये करणार आहात. काही क्रिएटिव्ह सोल्युशन्स मला इथे ऐकायला येतोय शब्द. सो असं काही तुम्ही क्रिएटिव्ह सोल्युशन्सशी रिलेटेड काही बिझनेस स्टार्ट करणार आहात या महिन्यामध्ये. द डेव्हिल आहे आपल्याकडे. सो कार्मिक टाईज आहेत, कार्मिक नॉट्स आहेत, काही कार्मिक बंधनं आहेत. ठीक आहे, असे लोक ज्यांच्याशी तुमचं कार्मिक कनेक्शन आहे, पूर्वजन्मीचं ज्याला आपण म्हणतो, राईट. सो ते कार्मिक टाईज इथे या महिन्यामध्ये काही लोकांच्या लाईफमध्ये असे लोक न्यूली एंटर होतील जे तुमचे कार्मिक टाईज असणार आहेत. ओके, आणि काही लोकांचे इथे हे जे कार्मिक कनेक्शन्स आहेत हे ब्रेक होणार आहेत या महिन्यामध्ये, कंप्लीट होणार आहेत. ओके, सो प्लीज सी तुम्ही अशा कुठल्या कार्मिक पर्सन सोबत डील करत असाल तर असं काही लोकांसाठी इथे स्पेसिफिकली हा मेसेज आहे जो चॅनल होतोय. असं कुणी आहे का तुमच्या लाईफमध्ये, अशी कुठली व्यक्ती जी तुम्हाला मिसगाईड करते तुमच्या जवळच्या लोकांच्या बाबतीत? म्हणजे तुम्ही तुमच्या रिलेशनशिप्स बद्दल एखाद्या व्यक्ती बरोबर काही शेअर करतात की हे असं आहे, आमच्या नात्यामध्ये असं झालं, किंवा आमचं भांडण झालं, किंवा असं झालं तसं झालं, मिसअंडरस्टँडिंग झाली, किंवा मला असं होतं समोरच्याने तसं केलं, काहीही तुमच्या पर्सनल रिलेशनशिप्स बद्दल तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाऊन गोष्टी सांगताय या हेतूने की माझं मन हलकं होईल, किंवा या हेतूने की मला काही गायडन्स मिळेल, पण ती व्यक्ती तुम्हाला उलट भडकवते, तुमच्या नात्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करते. अशी व्यक्ती जर कुणी असेल तर तिला ताबडतोब तुमच्या एनर्जी वेब मधून डिस्कार्ड करून टाका. ओके, त्या व्यक्ती सोबत टाईज कट करा, कॉर्ड्स कट करा त्या व्यक्तीसोबत. ओके, त्या व्यक्तीसोबत एनर्जी एक्सचेंज करणं बंद करा. ती व्यक्ती कार्मिक आहे. ओके, सो लेट्स सी. द एम्प्रेस आहे आपल्याकडे, मदरली एनर्जी आहे, मदर डॉटर रिलेशनशिप बद्दल, कारण इथे द एम्प्रेस आहे आणि क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे. सो आय थिंक काही इथे जे फिमेल जर कोणी असतील तुमच्यापैकी तर मोस्ट प्रोबेबली या महिन्यामध्ये तुम्ही एक तुमच्या आईकडून किंवा कुणी जर मदर फिगर व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये एक ग्रेस कसा आणायचा, ग्रेसफुली उभं राहणं, किंवा ग्रेसफुल पोश्चर्स इम्प्लिमेंट करणं, किंवा ग्रेसफुल दिसणं, बोलणं, वागणं, हे तुम्ही या व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न कराल. या महिन्यामध्ये तुम्हाला या व्यक्तीकडून खूप साऱ्या अशा चांगल्या आणि हाय व्हायब्रेशनल एनर्जीज घेता येतील. सो या व्यक्तीसोबत जे तुमचं एनर्जी एक्सचेंज या महिन्यामध्ये होणार आहे ते तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे. कॉन्फिडेंटली कसं बसायचं, किंवा आपल्या नुसत्या प्रेझेन्सने आपला कॉन्फिडन्स आपल्या ऑरामध्ये रिफ्लेक्ट कसा होईल, हे ही व्यक्ती तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली या महिन्यामध्ये सांगेल, आणि ते तुम्ही अडॉप्ट कराल. आणि ते अडॉप्ट करा तुम्ही, बिकॉज तुम्ही क्वीन ऑफ वॉन्ड्सच्या एनर्जीमध्ये आहात. क्वीन ऑफ वॉन्ड्सची एनर्जी अट्रॅक्ट करताय. सो क्वीन ऑफ वॉन्ड्स काय आहे? एक पॉवरफुल इंडिपेंडेंट लेडी
जी स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते, जिच्या हातामध्ये पॉवर आहे, जिला कोणाला प्लीज करायची गरज नाहीये, कोणाच्या मागे पुढे फिरायची गरज नाहीये, राईट. तिची पर्सनॅलिटी जी आहे, तिचा ऑरा जो आहे तो ऑटोमॅटिकली तिच्याकडे त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो ज्या तिच्यासाठी बेनिफिशियल आहेत किंवा तिच्या डिझायर्सला सर्व करतात, राईट. सो ह्या एनर्जी एक्सचेंज मध्ये तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी अडॉप्ट करता येतील. सो ब्लेस यू. हे एनर्जी एक्सचेंज डेफिनेटली तुम्ही या महिन्यामध्ये करणार आहात आणि करा, बिलकुल अवॉइड करू नका. ओके. सो काही लोकांसाठी इथे तुमची क्रिएटिव्हिटी आहे ना, ती फ्री फ्लोईंग होणार आहे या महिन्यामध्ये. तुमची क्रिएटिव्हिटी अशी फ्रीली एकदम मस्तपैकी अशी प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची क्रिएटिव्हिटी अशी टप्पकन अशी उडून बाहेर येईल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण की स्पोर्ट्स आहे आपल्याकडे, द एम्प्रेस आहे, क्वीन ऑफ वॉन्ड्स सुद्धा आहे. सो आय थिंक इथे तुमची क्रिएटिव्हिटी फ्री फ्लोईंग असणार आहे. तुमच्या आयडियाज, तुमचे जे विजन्स आहेत, जे तुमचे गोल सेटिंगची जे तुमची पद्धत आहे, या महिन्यामध्ये क्वाईट पॉसिबल की खूप क्रिएटिव्ह असेल. तुम्ही जे स्टेप्स तुमच्या बनवणार, तुमचे जे शेड्यूल्स तुम्ही क्रिएट करणार आहात, रुटीन्स जर तुमचे सेट करणार आहात, कुठलेही प्लॅनिंग्स जे तुम्ही या महिन्यात करणार आहात, ते त्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल, त्याच्यात तुमची क्रिएटिव्हिटी रिफ्लेक्ट होईल. ओके. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. 5 ऑफ कप्स आहे. सो 5 ऑफ कप्स आपल्याला सांगतो लॉस बद्दल. देर इज समथिंग विच इज लॉस्ट. काहीतरी लॉस आहे, स्पेसिफिकली इमोशनल लॉस. ओके. सो काही पास्ट मेमरीज असू शकता या महिन्याशी रिलेटेड तुमच्या, की यु नो त्याच्यामध्ये काही तुम्ही यू लॉस्ट समथिंग ऑर समवन, किंवा काही पेन किंवा दुःख किंवा काही जखमा असतील भूतकाळातल्या, त्या तुम्हाला या महिन्यामध्ये थोड्याशा त्रास द्यायला येऊ शकतात. पण तुम्हाला काय सांगितलं जात आहे विथ द रिमेनिंग 2 कप्स हिअर, की जे मागे होऊन गेलेलं आहे, जे तुम्ही आता बदलू शकत नाही, राईट. तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का? तुम्ही चेंज करू शकता. टाइम मशीनमध्ये बसलं, मागे गेलं, चेंज केलं? नाही. तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे? जे आहे त्याला नर्चर करा, जे आहे त्याला प्रेम द्या, त्याच्यामध्ये विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःमध्ये बिलीव्ह करा, तुमच्या पॉवर्समध्ये, तुमच्या एबिलिटीजमध्ये तुमच्याकडे खूप सारं पोटेन्शियल आहे. ओके. मूव्ह ऑन, बेसिकली मूव्ह ऑन. आणि काही लोकांसाठी इथे आहे चेंज युअर डायरेक्शन, राईट. तो कुठे बघतोय? निगेटिव्ह गोष्टीकडे बघतोय. थोडीशी डायरेक्शन चेंज केली, अपोजिट डायरेक्शनला वळेल, तेव्हा त्याला कळेल की पुढे काहीतरी आहे आपल्यासाठी, राईट. सो चेंज युअर डायरेक्शन. मे बी काही लोकांसाठी हा मेसेज आहे. किंग ऑफ पेंटिकल्स आहे आपल्याकडे. सो फायनान्शियल ब्लेसिंग्स येणार आहेत काही लोकांकडे. काही फायनान्शियल अथॉरिटीज, इथे मला असं खजिनदार वाली वाईब येते. सो जर तुम्ही एखाद्या अशा ग्रुपमध्ये इन्व्हॉल्ड असाल जिथे तुम्हाला या रोलमध्ये कन्सिडर केलं जाईल, ट्रेझररच्या रोलमध्ये, खजिनदार ज्याला आपण म्हणतो, मोस्टली यु नो आपले जे गट वगैरे असतात किंवा काही संस्था असतात त्यांच्यामध्ये या गोष्टी असतात. सो एक अथॉरिटी तुमच्यावर एक अशी रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे की जिथे पैशाची अथॉरिटी तुमच्या हातात असणार आहे. तुमच्या परमिशन शिवाय कोणी हँडल करू शकणार नाही, किंवा तुमच्याकडे कलेक्शन असेल, तुमच्याकडे डिस्ट्रीब्युशन असेल, या गोष्टी. ओके. सो पैशाच्या बाबतीत जो कारभार आहे तो तुमच्याकडे असेल, अशा एखाद्या रोलमध्ये, अशा एखाद्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये क्वाईट पॉसिबली तुम्ही इथे येणार आहात. सो 6 ऑफ पेंटिकल्स आहे. फायनान्सेसला बॅलन्स करा, मॅनेज करा, इक्वल गिव्ह अँड टेक ठेवा, एनर्जी एक्सचेंज ठेवा. एकाच डायरेक्शनमध्ये एनर्जीला फ्लो होऊ देऊ नका. कीप इट मुव्हिंग इन बोथ डायरेक्शन्स, राईट. सो जर जातोय तर यायला पण पाहिजे, फक्त येत असेल तर जायला पण पाहिजे.
ओके, सो इथे असा मेसेज आहे की जे तुम्ही स्पेंड करणार आहात या महिन्यामध्ये, जो खर्च करणार आहात पैसा, तर खर्च करताना उदास मनाने खर्च करू नका की अरे माझ्याकडे 1000 रुपये होते त्यातले 500 खर्च झाले, अरे रे, असं नका विचार करून खर्च करू. जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा आनंदाने खर्च करा. खर्च झाल्यानंतर सुद्धा आनंदच व्यक्त करा की माझ्याकडे इतकं होतं की मी ते खर्च करू शकेल. राईट. सो ग्रॅटिट्यूडच्या एनर्जीमध्ये जास्तीत जास्त या महिन्यामध्ये या पैशाच्या बाबतीत स्पेसिफिकली, कारण त्याच्याने तुम्हाला ते फायनान्सेस इम्प्रूव्ह व्हायला मदत मिळेल. नाहीतर काय होईल, स्टॅग्नेशन एनर्जी येईल आणि उलट्या मॅनिफेस्टेशन तुमचं उलटं पडू शकतं. सो 5 ऑफ पेंटिकल्स आहे, 2 ऑफ पेंटिकल्स आहे, 4 ऑफ पेंटिकल्स आहे. आय थिंक इथे 6, 5 आणि 4 असं एक डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, कारण की किंग नंतर 6, मग 5, मग 4 आणि मग नाईट. सो किंग नंतर नाईट आलाय. आय थिंक तुम्ही थोडंसं तुमचा माइंडसेट इथे असेंडिंग ऑर्डरमध्ये प्लीज सेट करा. जर तुमचं असं काही असेल पैशाच्या बाबतीत, एक स्पेसिफिक जर लॅक मेंटॅलिटी असेल, लॅक माइंडसेट असेल, तर त्यातून बाहेर पडा. बिकॉज इन्क्रीमेंट पाहिजे आपल्याला, राईट, डिक्रीमेंट नकोय. आणि जरी पैसा खर्च होत असेल तरी बी ग्रेटफुल, बी थँकफुल, त्याच्यासाठी कृतज्ञ राहा. तुम्ही खर्च करू शकताय म्हणजे तुमच्याकडे आहे म्हणजे कुठून तरी येतोय, तुम्ही करताय काहीतरी म्हणून येतोय. सो ग्रॅटिट्यूड शो करा, कृतज्ञ राहा की माझ्याकडे इतकं आहे की मी देऊ शकतोय कुठल्या तरी गोष्टीला ती एनर्जी. राईट, बरोबर. नसता तुमच्याकडे तुम्ही खर्च करू शकले नसते. राईट. मग नसताना खर्च करू न शकण्याचं दुःख झालं असतं ते वेगळं. मग आहे, खर्च करू शकतात तरी दुःखी का व्हायचं. सो बी ग्रेटफुल, बी थँकफुल. ओके, सो 2 ऑफ पेंटिकल्स आहे. अगेन बॅलन्स युअर मनी. फायनान्सेसला बॅलन्स करायची ते काही टेक्निक्स शिका, सेव्हिंग्स करा. 5 ऑफ पेंटिकल्स ने इथे आय फील की तुम्ही ज्या दृष्टिकोनातून गोष्टींकडे बघताय तो दृष्टिकोन बदला. इथे सुद्धा तुम्हाला तोच मेसेज आहे, 5 आहे, चेंज चाच मेसेज देतो हा नंबर. आणि चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह, थोडंसं डिफरंट अँगलने विचार करा, गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करा वेगळ्या अँगलने. मे बी त्याच्यातून तुम्हाला काही वेगळे पैलू सापडतील सिच्युएशनचे. 4 ऑफ पेंटिकल्सने इथे मला असं वाटतं की यू हॅव इनफ, पण तुम्हाला 4 ऑफ पेंटिकल्सच्या एनर्जीमधून 6 ऑफ पेंटिकल्सच्या एनर्जीमध्ये यायचंय. म्हणजे काय, माझ्याकडे आहे म्हणून मी त्याला असं कवटाळून बसेल नाही, द्यायला शिका. कधी कधी लोक असं पण म्हणतात की माझ्याकडेच पुरेसं नाहीये, मी लोकांना देऊन काय करू. इट्स ओके, जेवढं देऊ शकाल तेवढं द्या. ज्या फॉर्ममध्ये देऊ शकाल त्या फॉर्ममध्ये द्या. तुम्ही पैशाच्या फॉर्ममध्ये देऊ शकत नाही, अन्नाच्या फॉर्ममध्ये द्या. अन्न पण आपण जे अन्न खातो ते आपण पैसे देऊनच विकत घेतो ना, राईट. सो त्या फॉर्ममध्ये द्या. कपडे, लत्ते, काय ज्या फॉर्ममध्ये तुम्ही देऊ शकाल त्या फॉर्ममध्ये द्या. बट कीप डोनेटिंग, कीप गिव्हिंग. या एनर्जीमध्ये राहू नका सगळं मी माझ्याकडेच कवटाळून ठेवणार. का, सेव्हिंग्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही फ्युचरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सेव्हिंग करतात, मान्य आहे. आय एम नॉट सेईंग की तुम्ही सेव्हिंग नका करू, पण कुणाला देण्याच्या बाबतीत आखुडता हात घेऊ नका, असं मला म्हणायचंय. मग हे पैशाच्या साठीच आहे का मेसेज? नाही. तुम्ही पैशाच्या बाबतीत नसाल देऊ शकत मदत कोणाला, दुसऱ्या बाबतीत द्या. राईट. कुठल्याही बाबतीत तुम्ही ज्या फॉर्ममध्ये देऊ शकता, मी काय म्हणाले, ज्या फॉर्ममध्ये देऊ शकता त्या फॉर्ममध्ये द्या. बट कीप गिव्हिंग. राईट. नाईट ऑफ पेंटिकल्स आहे. यू आर रेडी टू स्पेंड, यू आर रेडी टू इन्व्हेस्ट, you are ready to save, you are ready to give, you are ready to offer specifically. So तुम्ही ऑफर करण्यासाठी रेडी आहात, सज्ज आहात.
मेंटली, फिजिकली, फायनान्शियली, मटेरियली सगळ्या बाजूने तुम्ही सक्षम आहात की तुम्ही कुणाला ऑफर करू शकता, कोणाला देऊ शकता. ही ब्लेसिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. किंग ऑफ वॉन्ड्स आहे, क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे. डिसिजन मेकिंग तुमची इम्प्रूव्ह होणार या महिन्यामध्ये. तुम्ही तुमच्या डिसिसिव्ह असणार आहात. जर कन्फ्युजन्स मध्ये राहिलेले असलात काही काळापूर्वी तर कन्फ्युजन्स मध्ये आता तुम्ही या महिन्यामध्ये कन्फ्युजन मध्ये नसणार आहात. कुठल्याच बाबतीत तुम्ही क्लिअर असणार आहात, क्लिअर कम्युनिकेट करणार आहात. तुमचं कम्युनिकेशन स्किल्स एकदम पीकला असतील. तुमचे फायनान्शियल जी फ्रीडम आहे, तुम्ही इंडिपेंडेंट असणार आहात. तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही पडणार. आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला व्हॅलिडेशनची गरज पडणार नाहीये कोणाकडून. ओके, बट इथे एक मेसेज मी असा देईल, किंग आणि क्वीन सोबत आलेले आहेत, राईट. किंग ऑफ वॉन्ड्स आणि क्वीन ऑफ वॉन्ड्स दोघं सोबत आले. सो हे काय रिप्रेझेंट करतात, एक इंडिपेंडेंट व्यक्तिमत्व असलेले, प्रभावी व्यक्तिमत्व असलेले, इंडिपेंडेंट, प्रभावी, इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी असलेले दोन अपोजिट जेंडरचे पर्सन आहेत, राईट. एकाच सूटचे काय ते एकमेकांचे पार्टनर आहेत, ज्याला आपण हजबंड वाईफ किंवा त्या काइंड ऑफ रिलेशनशिप मध्ये कन्सिडर करतो. सो ते पार्टनर, दे आर पार्टनर्स. सो ते एकमेकांना पूरक आहेत. सो मेक शुअर की तुमच्या रिलेशनशिपमध्ये, स्पेसिफिकली लव्ह रिलेशनशिपमध्ये, तुम्ही ही गोष्ट मेंटेन कराल. इक्वल रिस्पेक्ट एकमेकांना द्याल. फक्त मी राजा आहे म्हणून राणीने मला हाजी करायची आणि ती राणी आहे पण मी राजा आहे म्हणून मी तिला किंमत देणार नाही, अशी एनर्जी नकोय. तुमच्या पार्टनरला इक्वली ट्रीट करा. इक्वल रिस्पेक्टचा गिव्ह अँड टेक ठेवा. ओके, बेसिकली हा मेसेज आहे. एक असं आयडियल कपल रिप्रेझेंट करतं इथे, राईट, जे इंडिपेंडेंट आहे, ग्रेसफुल आहेत, त्यांच्यामध्येच ते स्वतःमध्येच पूर्ण आहेत, कम्प्लीट आहेत, तरी सुद्धा एकमेकांसोबत सुद्धा ते कम्प्लीट आहेत. ओके, सो या गोष्टीवरती फोकस करा. तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक स्ट्रॉंग बॉन्डिंग इथे मला येताना दिसते. सो याला रेजिस्ट करू नका. डोंट लेट युअर इगो कम इनसाइड दिस एनर्जी. ओके, द सन आहे आपल्याकडे. सो न्यू बिगिनिंग आहे. खूप सारा लाईट आहे. ज्या फ्रंट्सवरती तुमच्या लाईफच्या, तुमच्या आयुष्याच्या ज्या एरियाजमध्ये आतापर्यंत डार्कनेस होती, म्हणजे कन्फ्युजन होतं, क्लॅरिटी नाहीये, काय चाललंय कळत नाहीये, काही निगेटिव्ह सिच्युएशन्स होत्या, लो व्हायब्रेशनल एनर्जीज होत्या, लोक होते, लो व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये व्हायब्रेट होणारे काही लोक होते, ज्यांच्यामुळे तुम्ही इन्फ्लुएन्स्ड होत होते. या सगळ्यावरती एक प्रकाश पडणार आहे. सूर्याची ऊर्जा आहे, पॉवरफुल आहे. खूप स्ट्रॉंग लाईट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे, सगळीकडे जो स्प्रेड होणार आहे. सो तुमच्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये मेक शुअर की तुम्ही नेगेटिव्ह एनर्जीमध्ये किंवा डार्क एनर्जीमध्ये स्वतःला जाऊ देऊ नका. ओके, सो लेट्स सी ओरॅकल डेक मधून आपल्यासाठी काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच. सिंह रास, लिओ मून साइन, ऑगस्ट 2022, सिंह रास. ओके, थँक्यू सो मच. लिओ, सिंह रास, ऑगस्ट 2022. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.
Okay, let's see. Wow, be strong. You are stronger than you think you are, and your strength assures a happy outcome. Wonderful. Undying love. The love you have shared is eternal regardless of the situation. So appreciate yourself for spreading more love. स्वतःला appreciate करा. This situation involves your past life memories. I told you the devil आहे, त्याच्यामुळे past life memories चा इथे कनेक्शन डेफिनेटली आहे. काही कार्मिक टाईज आहेत, कार्मिक कनेक्शन्स आहेत, कार्मिक रिलेशन्स आहेत जे या महिन्यामध्ये फ्रंटला येणार आहेत, फोकसमध्ये असणार आहेत. ओके, लेट्स सी तुमच्यासाठी बाप्पाकडून काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच बाप्पा, थँक्यू सो मच. अरे बापरे, प्लीज जस्ट अ मिनिट. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. लिओ, सिंहरास, सिंहरास. जर तुमच्या आसपासचं जे आहे एरिया, म्हणजे तुमचं घर किंवा ऑफिस एरिया जर काही अस्ताव्यस्त असेल, पसारा असेल, तर त्याला थोडंसं व्यवस्थित मेंटेन करा. ओके, लेट्स सी. सिंहरास, ऑगस्ट 2022. आय लाईक दिस साऊंड. थँक्यू सो मच. सिंहरास, ऑगस्ट 2022. येस, वी आर रेडी. येस. सो फर्स्ट मेसेज आहे. वाव, मी आत्ताच तुम्हाला हा मेसेज दिला ना. क्लिअर युअर एनर्जीज. सो जर काही पसारा असेल, थोडासा जर आसपास घरामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमचं डेस्क, तुमची केबिन, जिथे तुम्ही काम करता, जिथे तुम्ही बसता, त्याला क्लिअर करा. तिथल्या एनर्जीजला सेजने क्लेन्झिंग करा. थोडंसं पहिले स्पेस क्लिअर करा, साफसफाई करा. सेजने किंवा अगरबत्ती, धूप याच्याने क्लेन्झिंग करा. कापूर लावू शकता. एक छोटासा दिवा तिथे लावा. छान एनर्जीज मिळतील. ओपननेस, थोडासा रिसेप्टिव्ह रहा, ओपन रहा. अवॉइड करणं किंवा रेजिस्ट करणं. कुणी सांगतंय की चल रे आपण जरा इकडे जाऊन येऊ, नाही रे जाऊ दे मला नाही यायचं, असं हे या एनर्जीमधून जरा बाहेर पडा. बी ओपन. ओके. होलनेस. सो ओपन युअर हार्ट. होलनेस जे आहे हे आपल्या हार्ट चक्राबद्दल सांगतं. सो ओपननेसचा पण मेसेज आहे. सो तुमच्या हार्ट चक्रावरती इथे आय थिंक तुम्हाला काम करायला थोडंसं एनर्जी इकडे लावायला सांगितली जाते. ओपन युअर हार्ट. थोडंसं मोकळं ठेवा मन. ठीक आहे. सो एनर्जीज एंटर तर होऊ शकल्या पाहिजे, चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीज. तुम्ही जर ओपन दरवाजा बंद असेल तर आत कशा येतील एनर्जी, राईट? सो तुमचा हार्टचा दरवाजा स्पेसिफिकली ओपन ठेवा. सो ओपन युअर हार्ट. विजन. सो एक गोल्स तुम्ही सेट केलेले, मी तुम्हाला म्हणाले सुरुवातीलाच मेसेज होता आपल्याला. तुमचे गोल्स, तुमचे विजन्स, तुमचे टार्गेट्स या महिन्यामध्ये खूप फोकस्डमध्ये असणार आहे आणि ते क्लिअर ठेवा. एक क्लिअर विजन ठेवा. सरेंडर. सरेंडर करा. सरेंडर, ओपन या सिमिलर एकाच लाईनमध्ये चालणाऱ्या एनर्जीज आहेत. सो
लोटस, लोटस म्हणजे कमळ, कमळ म्हणजे लक्ष्मी, यु नो. सो लक्ष्मीची एनर्जी आहे, माता लक्ष्मीची. सो अबंडन्स आहे, प्रॉस्पेरिटी आहे, फायनान्शियल ब्लेसिंग्स आहेत. मी तुम्हाला पहिलेच म्हणाले खूप सारे पेंटेकल्सचे कार्ड्स आहेत आपल्याकडे. सो मनी एनर्जी जास्त फोकस्डमध्ये असणार या महिन्यामध्ये. नेक्स्ट आहे फॉलो युअर इंट्युशन. सो इंट्युशनची हेल्प तुम्ही घेऊ शकता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये. सरप्राईज, व्हेरी गुड. सरप्राईजेस मिळतील तुम्हाला, पण त्याच्यासाठी तुम्हाला ओपन राहायला पाहिजे, हार्ट ओपन ठेवायला पाहिजे, इंट्युशनकडे लक्ष द्यायला पाहिजे. अदरवाईज सरप्राईज जरी आलं तरी तुम्हाला दिसेल कसं, राईट. सो जर काही लोकांचा इथे बर्थडे सुद्धा असू शकतो या महिन्यामध्ये, बर्थडे. ओके, सो सरप्राईजेस आहेत खूप सारे, छान छान, मस्त मस्त. काही लोक इथे दुसऱ्यांना सरप्राईज देण्याचे काही प्लॅन करू शकतात. सो ही होती तुमची रीडिंग. सिंह रास म्हणजेच लिओ मून साइन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला रीडिंग कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका, सो त्यांना सुद्धा काही गायडन्स मिळेल. Okay, thank you so much for exchanging your energies. Bye bye. Let's go then for Dhanu Ras, Sagittarius moon sign. Let's start. Thank you so much. Yeah, let's see. Dhanuras, Sagittarius, ऑगस्ट 2022. चला तुमच्यासाठी काय आहे बघूया. व्हॉट इज देअर फॉर यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. थँक्यू स्पिरिट्स. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. Thank you. Yes. Yes. Thank you so much. Thank you. Dhanuras. Thank you. August 2022. Dhanuras. Sagittarius moon sign. August 2022. Thank you so much. Thank you. Thank you very much. Thank you. Thank you so much. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you very much. Thank you so much. Thank you. Thank you very much. Fire sign Sagittarius, August 2022. Yes. Yeah. Okay, let's go. Six of Wands, Nine of Pentacles, Six of Pentacles, oh my god, Page of Pentacles, Eight of Wands, the Hierophant. सिक्स ऑफ पेंटिकल्स ऑलमोस्ट प्रत्येक राशीसाठी आलं आय थिंक. फाइव ऑफ पेंटिकल्स, एट ऑफ कप्स, फाइव ऑफ वॉन्ड्स. दिस इज समथिंग डिफरेंट than others. Seven of Wands, Page of Pentacles, Seven of Pentacles,
द हँग्ड मॅन, व्हेरी गुड. पूर्ण 12 राशींपैकी फक्त या राशीला द हँग्ड मॅनचं कार्ड आलंय. सो आय विल सजेस्ट की डू सम मेडिटेशन दिस मंथ. या महिन्यामध्ये रेग्युलरली थोडा वेळ मेडिटेशनसाठी द्या. दिस विल चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. दिस विल टर्न युअर वर्ल्ड 360 डिग्री अपसाइड डाऊन. थोडंसं आत्मचिंतन करायची गरज आहे. धनुरास, नो डाऊट फायनान्शियल आणि मटेरियल अबंडन्स वरती जास्त फोकस आहे या महिन्यामध्ये तुमचा. आणि तुमच्याकडे फायनान्शियल ब्लेसिंग्स येत सुद्धा आहेत. ओके, 6 ऑफ वॉन्ड्स आहे आपल्याकडे. सरप्राइजिंगली 6 ऑफ वॉन्ड्स आहे, 7 ऑफ वॉन्ड्स आहे, 8 ऑफ वॉन्ड्स आहे. नो 5 ऑफ वॉन्ड्स आहे, 6 ऑफ वॉन्ड्स आहे, 7 ऑफ वॉन्ड्स आहे आणि 8 ऑफ वॉन्ड्स आहे. सो आय थिंक एक प्रोग्रेस आहे स्टेप बाय स्टेप. म्हणजे तुम्ही एक स्टेप क्लिअर केली, नेक्स्ट स्टेप वर पोहोचले, सक्सेस आहे. राईट. या नेक्स्ट स्टेपला जे चांगला आउटकम किंवा चांगल्या सिच्युएशन्स बघायला मिळाल्या, त्याच्या पुढच्या जी 3rd स्टेप आहे त्याच्यामध्ये थोडी मेहनत आहे. मग पुढच्या स्टेपला पुन्हा ब्लेसिंग्स आहेत. असं इन जनरल जसं लाईफमध्ये आपला एक्सपिरियन्स असतो, प्रत्येक स्टेपवरती नवीन चॅलेंज, प्रत्येक स्टेपवरती एक नवीन ब्लेसिंग, तशी काहीशी तुमच्या वर्क प्लेसमध्ये, तुमच्या करिअरमध्ये इथे सिच्युएशन असणार आहे. विथ 6 ऑफ वॉन्ड्स तुम्ही ज्या यू विल मेक युअर मार्क. सो जे टार्गेट तुम्ही सेट केलंय तुमच्या करिअरसाठी किंवा कामाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, ते टार्गेट तुम्ही अचीव्ह करणार आहात या महिन्यामध्ये, नो डाऊट. पण काही इनर कॉन्फ्लिक्ट्स असतील किंवा जे एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट्स असतील, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, त्याच्यासोबत तुम्ही डील करून आणि त्यातून सक्सेसफुली बाहेर पडणार आहात. ओके, तुम्ही स्वतःची अशी एक स्पेस क्रिएट करणार आहात की ज्याच्याने लोक तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीने ओळखतील. म्हणजे तुम्ही जे केलेलं काम आहे त्याच्यासाठी तुमची आयडेंटिटी असेल. तुम्ही सो अँड सो आहात म्हणून नाही. ओके, आणि आय थिंक हे खूप मेजर डिझायर असतं आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या नजरेसमोर. राईट. हे एक एम असं आहे की जे प्रत्येकाच्या माइंडमध्ये कुठेतरी डीप डाऊन ठिया मारून बसलेलं आहे. राईट. आणि यात काही गैर नाहीये, हे असायलाच पाहिजे. बिकॉज वी ऑल हॅव अवर ओन आयडेंटिटी. आपल्याकडे प्रत्येकाकडे आपली स्वतःची अशी एक आयडेंटिटी आहे. आपल्याला स्वतःला असं एक दिलेलं काम आहे, जे आपण केलं तर आपल्याला आपल्या त्या कामासाठी म्हणून ओळखलं जाईल. राईट. सो व्हेरी वेल डन. 8 ऑफ वॉन्ड्स आहे. आय थिंक इथे खूप साऱ्या ब्लेसिंग्स तुमच्या लाईफमध्ये या महिन्यामध्ये येणार आहे. बऱ्याच लोकांसाठी इथे अपॉर्च्युनिटीज आहेत, वर्क अपॉर्च्युनिटीज. काही लोकांसाठी इथे जर तुम्ही हवेतच सगळं चाललंय, जर तुमचं सगळं हवेतच चाललंय की मी हे करेल मग मला ते मिळेल, मग असं होईल मग तसं होईल, जर असं काही करत असाल तर ते बंद करा. ठीक आहे. कारण की इथे मेहनतीला पर्याय नाहीये. तुम्हाला मेहनत केल्याशिवाय इथे पर्याय नाहीये. इथे पण मेहनतीचं फळ मिळतंय तुम्हाला. इथे मेहनत करताय तर फळ मिळतंय. सो हवेत जर बाण मारत असाल की मी हे आलं माझ्याकडे की मी ते करेल, ते आलं की मग मी ते करेल मग मला ते मिळेल, नो वे. 9 ऑफ पेंटिकल्स आहे. विश फुलफिलमेंट आहे, कम्प्लिशन आहे, फायनल स्टेपवर आहे. तुमचं जर प्रोजेक्ट असेल तर तुमचं प्रोजेक्ट फायनल स्टेपवर आहे. जर इथे काही स्टुडंट्स असतील
आणि तुम्ही काही करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील तुमच्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रोजेक्ट बनवायचा असेल, एखाद्या टॉपिकवरती तुम्ही काही प्रिपरेशन करत असाल पेपर पब्लिश करण्यासाठी वगैरे, तर त्याची तुमची ही अंतिम ज्याला आपण पायरी म्हणतो ती या महिन्यामध्ये असणार आहे. लास्ट स्टेजवरती तुमचं सगळं कम्प्लीट होत आलंय. म्हणजे आता शेवटचे एक गोष्ट राहिली ती झालं की देन सायकल कम्प्लीट. ओके, सो सक्सेस आहे, एक फुलफिलमेंट आहे, हॅपीनेस आहे, खूप सारी अबंडन्स आहे, प्रॉस्परस एनर्जी आहे सगळीकडे. आणि इथे 9 ऑफ पेंटिकल्स मध्ये सुद्धा आणि इथे 7 ऑफ पेंटिकल्स मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता वेलींवरती पेंटिकल्स असे उगवलेले आहेत आणि ते असे बहरलेले आहेत. बरोबर. सो तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट्स केले असतील, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स असू दे किंवा अशा कुठल्या गोष्टींवर तुमचा टाइम, तुमची एनर्जी, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं नॉलेज तुम्ही इन्व्हेस्ट केलंय, ज्याच्यातून तुम्हाला आउटकम मध्ये फायनान्सेस मिळणार आहेत, तर ते तुम्हाला डेफिनेटली इथे बहार आहे. ओके, सो इट इज ब्लूमिंग. काही लोकांसाठी इथे मला रिकॉग्निशन सुद्धा दिसतंय. सो तुम्ही जे काम करताय, ज्याच्यावरती तुम्ही मेहनत घेताय, राईट, त्याला तुम्हाला रिकॉग्निशन मिळतं इथे 9 ऑफ पेंटिकल्सने आणि 7 ऑफ पेंटिकल्सने सुद्धा. ओके, 6 ऑफ पेंटिकल्सने इथे बॅलन्स क्रिएट करा. हे कार्ड, हा मेसेज ऑलमोस्ट प्रत्येक राशीसाठी आलाय, ऑलमोस्ट प्रत्येक राशीसाठी. ओके, या ना त्या कार्डमधून हा मेसेज प्रत्येक राशीसाठी आलाय, पण मोस्ट ऑफ द टाइम्स हे कार्ड रिपीट झालंय. 6 ऑफ पेंटिकल्स असं कार्ड आहे जे खूप साऱ्या राशींसाठी, जवळपास मला वाटतं 12 पैकी 9-10 राशींसाठी हे कार्ड आलेलंच आहे. ओके, सो बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स इथे येतोय तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी की तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे. तुम्हाला बॅलन्स प्रोव्हाइड केला जातोय, स्टेबिलिटी दिली जाते, तुम्ही ती मेंटेन करा. अनस्टेबल होऊ देऊ नका, इम्बॅलन्स होऊ देऊ नका. ओके, एकाच एनर्जीमध्ये कंटिन्युअस मध्ये राहू नका. पेज ऑफ कप्स आहे, एक नवीन ऑब्झर्विंग स्किल तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. काही लोक इथे काही नवीन रिलेशन स्टार्ट करण्याचा विचार करताय. ओके, बट तुम्ही अजून रेडी नाही आहात पूर्णपणे. ओके, या रिलेशनशिपसाठी तुम्ही अजून पूर्ण रेडी नाही आहात. ओके, पेज ऑफ कप्सने इथे तुमच्यासाठी हा मेसेज आहे. सो बी पेशंट, हॅव सम पेशन्स. हो, मी नोटीसच नाही केलं, इथे 2 पेजेस आहेत आपल्याकडे. ओके, सो फायनान्शियली सुद्धा तुम्ही तयार केले जात आहात टू मॅनेज बिगर फायनान्सेस. जर तुम्ही आता एक्स अमाऊंट जर हँडल करत असाल तर तुम्ही एक्स अमाऊंट हँडल करण्यासाठी तयार करून घेतलं जात आहे तुम्हाला. ओके, सो व्हेरी गुड. द हायरोफंट आहे. ओके, द हायरोफंट आहे गुरु, मेंटर, टीचर, गाईड, कोच, जे कोणी असतील तुमच्या लाईफमध्ये, जे तुम्हाला तुमच्या या पाथवरती गाईड करताय, ज्यांच्याकडून तुम्ही शिकताय. ओके, ज्यांच्याकडून तुम्ही जे तुम्हाला टीचिंग्स देत आहेत, ज्यांच्याकडून तुम्ही शिकताय, त्यांचा गायडन्स फॉलो करा. ओके, त्यांच्या गायडन्सला इग्नोर करू नका. म्हणजे जर सपोज तुमच्या टीचरने किंवा मेंटरने जर तुम्हाला सांगितलंय की हे करू नकोस, हे केलं तर तुला कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतील, तू या वेने जा, तुला थोडे चॅलेंजेस फेस करायला लागतील बट तुला सक्सेस मिळेल, पण तू या वेने गेला तुला कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतील. सो काही इथे मला वाटतं शॉर्टकट घेण्याबद्दल, शॉर्टकट आणि लॉंग कट बद्दल
आय थिंक इथे काही लोकांना त्यांचे मेंटर्स किंवा त्यांचे जे गुरु आहेत ते गाईड करणार आहेत. कुणीही असू शकतं. सी आपले आई वडील सुद्धा आपले गुरु असतात. सो ते जरी तुम्हाला गाईड करत असतील की तू या मार्गाने काम करू नको, या मार्गाने कर, किंवा तू अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करू नको, अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने कर. सो त्याला फॉलो करा, तो गायडन्स फॉलो करा, त्याला कन्सिडर करा. दॅट्स वाय तुम्हाला इथे हँगमॅनचं सुद्धा कार्ड आलेलं आहे. सो चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह. कम्प्लिटली चेंज करायचं आहे तुम्हाला, तुमचा अँगल पूर्ण चेंज करायचं आहे. ओके, सो सोल्युशन्स आहेत इथे तुमच्या प्रॉब्लेम्सचे या महिन्यामध्ये. 8 ऑफ कप्सने इथे थोडस एक अशी फिलिंग येऊ शकते की काय चाललंय हे, कशासाठी चाललंय वगैरे वगैरे, असे जे विरक्तीवाले जे विचार आहेत ना ते सुद्धा या महिन्यामध्ये येऊ शकतात तुमच्या मनामध्ये. ओके, सो काही लोक इथे स्पिरिच्युअलिटीचा थोडा स्टडी करणार आहेत इथे या महिन्यामध्ये. व्हेरी गुड. सो बट लेट मी टेल यू, स्पिरिच्युअलिटीला जर तुम्ही स्टडी करत असाल तर करा, खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे सोशली किंवा फॅमिलीपासून कट आउट होण्याची गरज नाहीये. लाईक मी आता चाललो हिमालयात आणि मी आता खूप 2-3 वर्ष तप करणार आहे, हे करण्याची गरज नाहीये. ओके, राईट. एकांतामध्ये कुणी पण शांत राहू शकतो, एकांतामध्ये कुणी पण पॉझिटिव्ह राहू शकतो. चॅलेंज काय आहे आपल्या ह्युमन लाईफचं सगळ्यात मोठं, जेव्हा आपण सराउंडेड असतो लोकांनी दुसऱ्या, तेव्हा आपलं माइंड कसं काम करतंय, तेव्हा आपलं माइंड काम आहे का, तेव्हा आपल्या माइंडमध्ये पीस आहे का, तेव्हा आपला फोकस कशावर आहे. तेव्हा आपण गॉसिप करतोय, कंपॅरिझन्स करतोय, प्रोक्रॅस्टिनेशन्स करतोय, तेव्हा आपण जज करतोय लोकांना, काय करतोय तेव्हा आपण, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हे डिफाईन करतं की तुम्ही किती स्पिरिच्युअली किती ग्रो झालेले आहात. ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला डायरेक्ट कट आउट होण्याची गरज नाहीये की मी 4 दिवस जाऊन एकांतात राहणार मग मला सगळ्या उत्तरं सापडणार, नाही सापडणार. उलटे कॉम्प्लिकेशन्स वाढतील. ओके, सो आय थिंक इथे हे त्याचंच रिझल्ट दिसतोय की जर काही लोक या एनर्जीमध्ये जात आहेत त्यामुळे त्यांना एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट आणि प्लस इनर कॉन्फ्लिक्ट सुद्धा फेस करायला लागत आहेत. ओके, सो थोडंसं काळजीपूर्वक डिसिजन्स घ्या. ओके, 5 ऑफ पेंटिकल्सने इथे आय थिंक काही लोकांना तुमच्या डिवाइनशी कनेक्ट होण्याची गरज आहे, देवाशी, युनिव्हर्सच्या एनर्जीशी. ओके, हायर पॉवरशी, डिवाइन पॉवरशी कनेक्ट होण्याची गरज आहे. त्याच्यातून तुम्हाला खूप सारा गायडन्स मिळेल. ओके, सो लेट्स सी तुमच्यासाठी ओरॅकल डेक्स मधून आपल्याकडे काय गायडन्स आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. धनुरास, ऑगस्ट 2022. धनुरास, सॅजिटेरियस, ऑगस्ट 2022. थँक्यू. Yes, thank you. Okay, let's see. Oh, the love you have shared is eternal regardless of the situation. Next आहे receptivity. Allow yourself to receive. This will increase your intuition, energy and ability to give to others. You are just getting started, so have patience with yourself and the process and do not give up. पेशन्सचा मेसेज मी तुम्हाला दिलेला आहे. सो पेशन्स ठेवा, घाई करू नका, प्रोसेस वरती विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. गोष्टी योग्य वेळेला बरोबर होतील, घाई करू नका. ओके, सो आणि रिसेप्टिव्ह राहा, स्वतःला परमिट करा, स्वतःला परमिशन द्या, स्वतःला अलाव करा की तुम्हाला मिळणारे ज्याला आपण सिंक्रॉनिसिटीज किंवा सिग्नल्स, मेसेजेस जे आहेत वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला उत्तरं देत आहेत तुमच्या प्रश्नांची, त्यांच्याकडे लक्ष द्या. ते रिसीव्ह करण्यासाठी स्वतःला अलाव करा. तुमचं इंट्युशन सुद्धा इन्क्रीज होण्याची शक्यता आहे इथे. त्याच्यासाठी तुम्हाला रिसेप्टिव्ह राहायचं आहे. तुमचे जे अँटेनाज आहेत त्यांना ऑन ठेवा.
आता ते कसं करायचं? 4 कोसावरती कुठल्या तरी व्यक्तीला तुमच्याबद्दल काहीतरी गॉसिपिंग केलंय हे तुमच्यापर्यंत पोहोचतं ना, कारण तुमची जी ट्युनिंग आहे ती त्याच्यामध्ये केलेली आहे तुम्ही, की माझ्याबद्दल कुणीही कुठेही काही बोललं तरी माझ्यापर्यंत बरोबर पोहोचेल. सो तशीच चॅनलिंग, तसंच ट्युनिंग याच्या बाबतीत करायचं. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू Sagittarius, August 2022. Thank you so much. Thank you very much. Dhanuras, August 2022. Thank you, Bappa. Thank you so much. Thank you very much, Bappa. Thank you for your guidance. एम्ब्रेस. प्रत्येकामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. ओके, सो वाईट गोष्टींनाच घेऊन कोणाला जज करण्यापेक्षा इवन स्वतःला सुद्धा एम्ब्रेस करायला शिका. ॲक्सेप्ट एव्हरीथिंग ॲज इट इज. जे जसं आहे त्याला तसं स्वीकारा, स्वतःला सुद्धा. कल्टिवेशन, म्युझिक शी कनेक्ट व्हा. तुमच्यापैकी जर काही लोक म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही काम करण्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल किंवा तुमचं असं काही स्वप्न असेल की मला म्युझिशियन बनायचंय किंवा सिंगर बनायचंय और एनिथिंग रिलेटेड टू म्युझिक, ओके, जर असं काही तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही म्युझिकमध्ये जास्त तुमचा वेळ इन्व्हेस्ट करा. म्युझिक ऐका, स्पेसिफिकली चांगलं म्युझिक ऐका, त्याच्याशी कनेक्ट व्हा, त्यातून तुम्हाला तुमचे मार्ग सापडतील. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रोटेक्शन. सो प्रोटेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे. ओके, आणि तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट कशापासून करायचंय? नेगेटिव्हिटी पासून, राईट? सो कीप इन माइंड डार्क. सो डार्क ज्या कुठल्या गोष्टी आहेत, जिथे आपल्याला इथे एम्ब्रेस मधून पण हा मेसेज मिळाला, डार्कनेस वरती फोकस करू नका. फोकस ऑन लव्ह अँड लाईट विच इज विदिन एव्हरीवन. अबंडन्स आपल्याकडे आहे ऑलरेडी. आपल्याला मगाशी पण हा मेसेज मिळाला, कन्फर्म करता इथे की अबंडन्सचा मेसेज आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे व्हेकल. सो काही लोकांसाठी न्यू व्हेकल आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे आपल्याकडे म्युझिक. वाव, सी. सो तुमच्यापैकी काही लोक डेफिनेटली म्युझिकमध्ये काहीतरी करण्याचा विचार करताय किंवा म्युझिकने तुम्हाला सूदिंग आणि कामिंग इफेक्ट पण मिळेल. सो म्युझिकशी कनेक्ट व्हा. फ्रूट, इथे 7 ऑफ पेंटिकल्सचं कार्ड आपल्याला त्याच्याच सांगतं, तुमच्या मेहनतीचं फळ. सो तुम्हाला फळ मिळणार आहे तुमच्या मेहनतीचं. डोंट वरी. ओके, काळजी करू नका, तुम्हाला जे मिळायचंय ते बरोबर मिळणार आहे. ओके, आणि काही लोकांसाठी इथे असा मेसेज आहे की तुमच्या डाएटमध्ये फ्रूट्स इन्क्लूड करा. ओके, तुम्हाला जास्तीत जास्त हायड्रेटेड आणि तुमच्या बॉडीला नर्चर करण्यासाठी. ओके, सो ही होती धनुराशीसाठी म्हणजे सॅजिटेरियन मून साइनसाठी ऑगस्ट 2022 ची रीडिंग. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला मेसेजेस रेझोनेट झाले की नाही तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, काही नवीन टॉपिक्स जर तुम्हाला वाटत असतील की याच्यावर आपण रीडिंग करायला पाहिजे किंवा आपण व्हिडिओज करू शकतो, काही कॉन्टेंट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनली ईमेल ID वरती सुद्धा मेल करून सांगू शकता. प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी. ईमेल ID जो आहे, आपले जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असतात. प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा वाचत जा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात ज्या माहिती असणं किंवा ज्या लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सो थँक्यू सो मच.
आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप साऱ्या ब्लेसिंग्स तुम्हाला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.